कोल्हापूर जिल्हा आज जलसमृद्ध आहे, तो आपल्या पूर्वजांनी जपलेल्या जलसंपदेमुळे। कोल्हापूरच्या याच जलसंपदेचं दर्शन घडवणारी कोल्हापूरची जलसंपदा ही वृत्तमालिका आपण आजपासून पाहणार आहोत। याच पहिल्या दिवशी पाहूयात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याची कागलमधील 7 मोटेची विहीर। सध्या आपल्याकडे उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याकडे पाण्याची टंचाई प्रचंड आपल्याला जाणवते। तर अशा वेळेला आपल्याला काय आठवतं की पाणी व्यवस्थापन कसं करावं? तर आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या अशा काही सुप्रसिद्ध ऐतिहासिक वारसा लाभलेल्या विहिरी आहेत की ज्या आपल्याला पाणी व्यवस्थापन कसं करावं हे शिकवतात। आणि त्यावेळेला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 7 मोटेची विहीर जी आहे तर ती बांधली। आणि मी आता आली आहे कागल या शहरामध्ये आणि तुम्हाला मागे दिसत असेल की 7 मोटाची सुंदर अशी विहीर आहे। आणि या 7 मोटाच्या विहिरीचं खूप सुंदर असं महत्त्व आपल्या सगळ्यांना मी आज तुम्हाला कागल या शहरातून दाखवतेय। कागलच्या घाटगी राजघराण्याशी संबंधित असलेली ही विहीर आजही तितकीच भक्कम उभी आहे। या विहिरीला 7 मोटेची विहीर का म्हणतात चला ऐकूया। तर जुन्या काळी शेतीला पाणी पुरवण्यासाठी चामड्याच्या मोटा वापरल्या जायच्या। या विहिरीवरती एकाच वेळी 7 मोटा चालवता येतील अशी सोय या ठिकाणी करण्यात आली होती। इथलं दगडी बांधकाम पाहिलं की आपल्या पूर्वजांच्या कौशल्याची खात्री आपल्याला पटते। शाहू महाराजांचं जुन्या काळीन सगळे इथं काम आहे। विहीर एक चांगली वाकाण्याजोगी विहीर आहे। एकदम जुन्या काळीन आहे। महाराजांची शाहू महाराजांच्या काळातले 1800-1900 या दशकातली आहे। त्या विहिरीचं खरोखर तुम्हाला माहिती सांगायची जर झाली तर ती विहीर अशी बांधली आहे। त्यापूर्वी बांधकाम आहे दगडाचं शून्याच्या बांधकामात दगड बांधकाम केलेलं आहे। खरं तिचे बघा असं केलं आहे 60 बाय रुंदीला 60 आहे, उंचीला 60 आहे, खोलीला 60 आहे, असं सुबक असं बांधकाम केलेलं आहे। कमान सुतकाल एकदम सुंदर अशी छान असं केलेलं आहे। विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे जुन्या काळीन ह्या विहिरीला 7 मोट म्हणून प्रसिद्ध आहे। 7 मोट ह्या नावाचा अर्थ काय? तिथे पहिला बैलांच्या जोड्या 7 बैलांच्या जोड्या चालायच्या। त्या पहिला पाणी मोठं काढायचं हे आणि ते मोठं असं पाणी काढत होते। इथे 45 एकर शेती आहे। या पाण्यासाठी मोठं गेलेलं सायपन पद्धतीनं जवळजवळ 10-15 फूट खोली शेती अशा सायपन पद्धतीनं प्लॉट बसवलेलं। ती शेती अगदी मस्तपैकी चांगल्याने पिकते, उत्पन्न इथं चांगलं निघतंय। परत वैशिष्ट्य म्हणजे कसं शेतीचं पाणी पाजत असताना इथं पर्यटक बी भरपूर येतात। सकाळी पोहणार तर एवढी कागलमधली मंडळी असतात, त्यांचं त्यांनीच पथक केल्यात पोहायची आणि त्यांचं त्यांनी चावे घेतात, ते पोहत्यात, स्वच्छता करतात। कधी विहिरीत पाण्यात तुम्हाला घाण दिसणार नाही। विहिरीच्या बाजूलाच एक छोटं सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे जे इथल्या शांततेमध्ये भर घालतं। या विहिरीचं पाणी इतकं नितळ आहे की आपल्याला तळाशी असलेले मासे सुद्धा स्पष्ट दिसतात। ही छत्रपती शाहू महाराज यांच्या जुन्या काळीन यांच्या वंशातले इथे हे प्रवीण सिंह जयसिंगराव घाटगे कागल सिनियर सरकार यांची हे 7 मोटीची हे स्वतः इथं त्यांच्या मार्फत ते बघतात, स्वतः त्यांच्या मार्फत हे चाललेलं ह्या विहिरीचं कामकाज आहे। राजर्षी शाहू महाराजांचं बालपण कागलमध्ये गेलं। शेती आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांना असलेल्या प्रेमापोटी त्यांनी स्वतः या विहिरीवरती कष्ट केले। आजही इथल्या मातीमध्ये आणि पाण्यात त्यांच्या कार्याचा सुगंध दरवळतो। आधुनिक काळामध्ये इंजिनिअरिंगचे मोठे नमुने आपण पाहत आलोय, पण शेकडो वर्षापूर्वी वीज नसताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी उपसण्याची ही व्यवस्था मात्र थक्क करणारी आहे। आणि म्हणूनच हा इतिहासाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला हा अनमोल ठेवा आपल्याला हेच सांगतो की संकटाच्या काळात म्हणजेच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये निसर्गाचं नियोजन कसं करावं। तर कागलची ही 7 मोटांची विहीर आजही महाराजांच्या लोककल्याणकारी राजा असण्याची साक्ष देत उभी आहे। आणि यावरूनच आपल्याला या विहिरीची विशालता आणि पाण्याचा साठा किती मोठा असेल याचा अंदाज येतो। ही विहीर अनेक शतकांपूर्वीची असूनही आजही ती तितकीच छानपणे टिकून आहे।
तर आत्ताच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कागलमधली 7 मोटाची विहीर आपण पाहिली आणि छत्रपती शाहू महाराजांनी ही विहीर जी आहे तर ती स्वतः त्यांनी बांधली होती. त्यामुळे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या आठवणी या ठिकाणी विसावतात. आणि तुम्हाला माहिती आहे की इथे एक छोटंसं असं सुंदर ना भगवान शिव यांचं मंदिर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे अत्यंत शांत असं हे सुंदर वातावरण आहे. जर तुम्ही कधी कागलमध्ये आलात तर नक्कीच या विहिरीला तुम्ही भेट द्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन वरती क्लिक करा.